नमस्कार मंडळी, ऐश्वर्याने शर्वरीचं घेतलं नाव. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे जानकी अवंतिकाला म्हणत असते, अवंतिका तुझ्या कोणी ओळखीचं आहे का, की हा नंबर ट्रेस करू शकणारं असं कोण ओळखीचं आहे का. तर अवंतिका म्हणते, अहो वहिनी पॉसिबल आहे, मी करू शकते हा नंबर ट्रेस, मी सांगते कोणाला तरी. तेवढ्यातच आता ती कोणाला तरी फोन करून सगळं काही सांगत असते की आपल्याला हा नंबर ट्रेस करायचा आहे. दुसऱ्या बाजूला आता जानकी म्हणते, हा जो कोणी व्यक्ती होता ना त्याच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि काहीही करून पैसे जमा करून नानांचा फोन मला वापस घ्यायलाच हवा, अशी जानकी आता अवंतिकाला बोलत असते. तेवढ्यातच आता अवंतिकाचं फोनवर बोलणं झालेलं असतं. तर अवंतिका म्हणते, अहो वहिनी तो नंबर ट्रेस झाला आहे आणि तो माणूस कुठला लांबचा नाहीये, तर तो मुळशीच्या बॉर्डरवर उभा होता, तिथून त्याने तुम्हाला कॉल केला होता, अजून पण तो व्यक्ती तिथेच आहे, असं आता अवंतिका इकडे वहिनीला सांगते. दुसऱ्या बाजूला आता आपल्या आईंना तर खूपच टेन्शन आलेलं असतं. त्या म्हणत असतात की कुणी केलं असेल ग शर्वरी हे सगळं. शर्वरी आईला सांत्वन देत असते. तेवढ्यातच ऐश्वर्या शर्वरीचं नाव घेते. मात्र आता शर्वरी खूपच घाबरलेली असते. तुम्हाला काय वाटतंय, ऐश्वर्याने असं का केलं असेल? ती सहज शर्वरीला आवाज मारायसाठी बोलली असेल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.